नाड क्रिकेट असोसिएशन गुरुनाथजी मेहर यांना तुम्ही पाहतात आणि संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने VIP डायस वरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघांना शुभेच्छा तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. पहिला सेमीफायनलचा सामना सलामीची जोडी स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल संघाकडून कॅप्टन सूरज आणि त्याच्या सोबतीला विशाल. गोलंदाजी करण्यासाठी ओमकार षटक क्रमांक पहिलं. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट कराव्या लागतील. बरोबर आता आपण पाहिलं तर 2:34 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. ओमकार तयार. हो पहिलाच बॉल सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह करत असताना डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलनं ऑफ द मार्क होतं बॅटर सूरज. या सिंगलच्या सहाय्यानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना लॉंग ऑनला एक फिल्डर सेट करण्यात आला आणि डीपमध्ये एक स्क्वेअर लेगला फिल्डर सेट करण्यात आला. हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे. जर हा सामना मेहर 11 बाबगाव संघाने जर जिंकला तर या पूर्ण टीमसाठी युवा उद्योजक पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर मिस्टर विकी शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. ओमकार पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्लीन बॉल दांडी गुल परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आणि पहिला धक्का लागतोय मुठवल संघाला. विशाल 0 बाद. लागतो आणि पहिला खेळ जो 0वरती आउट होतो विशाल पाटील. मोठ्या मॅच मध्ये तुम्हाला नेहमीच मोठ्या मॅचचा दबाव घेणं शिकावं लागेल आणि तुम्ही जसजशा मॅचेस खेळत राहाल तसतसा तो अनुभव तुमच्याकडे येत राहणार. विशाल भले युवा खेळाडू आहे परंतु आता तोही मागच्या 4 ते 5 वर्षांपासून टॉप ऑफ द ऑर्डरला बॅटिंग करत आलाय. नवीन बॅटर रणजित पाटील. रणजित पाटीलला या मॅचमध्ये मोठ्या मॅचमध्ये एक मोठी जबाबदारी घ्यावी लागेल कारण सिनियर खेळाडू म्हणून तो मुठवल संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि चांगल्या फॉर्मात देखील आहे. मागच्या सर्वच सामन्यांमध्ये रणजितचा परफॉर्मन्स विथ द बॅट चांगला राहिलाय परंतु या सेमीफायनलच्या लढतीमध्ये तोच परफॉर्मन्स त्याची पुनरावृत्ती त्याला करावी लागणार आहे. आणि एका बाजूला ओमकार नेहमीच भेदक गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये करताना आपण त्याला बघत आलेलो आहोत. हो यावेळेला वेगवान चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ती चतुराई बघायला मिळाली विकेट किपर योगेश कडनं देखील. जसा बॅटर पुढे आला यशांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न त्याने केला. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर 2 आकड्यावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. 30 धावांपर्यंत स्कोर नेण्याचा प्रयत्न नक्की करावा लागेल. एक फायटिंग टोटल आपल्याला तेव्हा कुठे बघायला मिळेल. ओ ड्राईव्ह केला चांगला फटका. ओ क्षेत्ररक्षक मिड ऑफला वसीम त्या ठिकाणी होता. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालं रणजित पाटीलला आणि हा जीवनदान भरपूर महागात पडू शकतो कारण सेमी फायनलची लढत आहे. जो जिंकणार आहे तो फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ पहिला ठरणार आहे आणि रणजित पाटीलला अशा मोमेंटला जीवनदान देणं ही फार मोठी चुकी आहे. रेग्युलेशन कॅच होती खरं तर वसीमसाठी. बरोबर त्याच्या हातात चेंडू गेला होता परंतु ओ क्लीन बॉल अराउंड द लेग. विकेट गॉन. आणखी एक धक्का. सूरज बॅक टू डग आउट.
दोन खेळाडू आतापर्यंत या ठिकाणी बाद झालेत आणि एक खराब सुरुवात आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल या संघाचे मोठ्या मॅचचा दबाव या खेळाडूंना घेता आलेला नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. द रन मशीन ऑफ मुटवल तेजस पाटील इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलाय. या स्पर्धेमध्ये चांगला सामना एक फिनिश करताना त्याला आपण पाहिलं होतं, ज्यावेळेला एका षटकामध्ये 12 जी करत असताना 2 सिक्सर मारून तेजसनं तो सामना फिनिश केला होता. परंतु इथे ओमकार दलवी आग ओकणारी गोलंदाजी करतोय. फलंदाजांना नाचवलं अक्षरशः मुठवलच्या. 2 विकेट 3 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा लाऊड अपील करण्यात आलाय. पुन्हा डिरेक्ट हिट झालाय. ओव्हर थ्रो देखील झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता. किती उत्साह दिसला आणि किती ऊर्जा आपल्याला नक्की बघायला मिळाली योगी सर. तिसऱ्या पंचांची मागणी ओव्हर स्टेपसाठी आहे का? रनआउटसाठी आहे. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. बघूया आपण आता क्लिअर होईल. प्रॉपर एव्हिडन्स परफेक्ट पिक्चर जर आपल्याकडे असेल तर आपण डेफिनेटली तो निर्णय देणार आहोत. नॉट आउट. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण करण्यात आली आहे. अधिक वेगानं हा चेंडू हाताळला. कालचा सामना देखील कमालीचा राहिला होता योगी सर. आपण पाहिला ज्यावेळेला जानूस्पोर्ट इताडे ए आणि मेहर 11 बापगाव या दोन संघांदरम्यान जो सेमीफायनल क्वार्टर फायनलचा जो सामना होता तो रोमहर्षक सामना पाहायला मिळाला होता लो स्कोरिंगवर. यावेळेला फक्त हलक्या हातानं टर्न केला बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. शॉर्ट मिड विकेटला जोपर्यंत बॉल उचलला जातोय 2च्या मदतीने स्कोर आता पुढे गेला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतो. एंड ऑफ द पॉवर प्ले टीमची टोटल 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी सेमीफायनलच्या लढतीमध्ये ओमकारच्या माध्यमातून बघायला मिळाली, ज्यानं एका षटकामध्ये 6 रन्स खर्च करत असताना 2 इम्पॉर्टंट विकेट विशाल आणि सूरजला आउट त्याने केलंय. नेक्स्ट मॅच अनदर बिग मॅच. जय हनुमान चौदरपाडा वर्सेस एकविरा सावत. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. जय हनुमान चौदरपाडाच्या विरोधात आई एकविरा सावत या दोन संघांदरम्यान सामना पाहायला मिळेल आणि दोन्ही स्ट्रॉंगेस्ट टीम आहेत. सकाळच्या सत्रामध्ये एक सामना जिंकल्यानंतर पुन्हा आता एकमेकांच्या समोर उभे टाकताना आपण त्या दोन संघांना पाहणार आहोत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सुनील आलाय. सुनील त्याच्याकडे देखील भिन्न भिन्न प्रकारचे चेंडू आहेत. स्लो वन, लेग कटर, ऑफ ब्रेक आणि वेगवान चेंडू. त्याचा जो स्टॉक बॉल आहे लेग कटर, त्या चेंडूनं भल्या भल्या फलंदाजांना त्यानं शांत ठेवलंय. तो सुनील गोलंदाजी करण्यासाठी आला. स्ट्राईक एंडला बॅटर तेजस पाटील. क्षेत्ररक्षण आता थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर डीप मध्ये एक पॉइंट सेट करण्यात आला. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लेग फिल्डर सेट करण्यात आला. इनसाइड द सर्कल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. सुनील राईट आर्म राऊंड द विकेट. सुनीलचा बॉल फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली तेजसकडून. डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल दबाव वाढवत असताना फलंदाजांवर मुटवलकरांच्या डगआउटमध्ये आता स्मशान शांतता पाहायला मिळाली आहे, कारण धावा भरपूर कमी आपल्याला पाहायला मिळाल्यात फर्स्ट ओव्हरमध्ये. यावेळेला स्विंग केल्या ऑन साइडला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित लारा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लाराची. एकच धाव तिथे मिळेल. लारानं काल कमाल केली होती. काय बॅटिंग केली होती. अंडर प्रेशर तो सामना आपल्या टीमला जिंकून दिला होता आणि काय सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं होतं लाराचं. नेहमीच मेहर 11 बापगाव या संघाकडून खेळत असताना लाराने सांगितलं की माझा परफॉर्मन्स चांगला राहिलाय, म्हणजे ही जर्सी त्याच्यासाठी कुठेतरी लकी ठरली असं त्याचं म्हणणं होतं. परंतु आज त्याच्याकडून मोठी अपेक्षा जरूर असेल.
सध्या रणजितकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. सुनील नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. रिवर्सचा प्रयत्न होता, बरोबर यस्ट्याच्या मध्ये सापडलाय. LBW रणजित पाटील गॉन. बिग विकेट. मोठ्या मॅच मध्ये मोठा परफॉर्मन्स करणार, परंतु या ठिकाणी स्वस्तामध्ये तोही बाद होते. चला बॅटर थोडी घाई करा. जो नेक्स्ट येणारा बॅटर आहे मी त्यांना विनंती करतोय की लवकरात लवकर आपण एंटर व्हायचं. टाइम आउटचा रूल प्रत्येकाला माहिती असेल. वर्ल्ड कपमध्ये अँजेलो मॅथ्यूज मला वाटतं टाइम आउटच्या माध्यमातून पहिला खेळाडू जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आउट झाला. नवीन बॅटर प्रसाद मैदानामध्ये एंटर होतोय. सुनीलनं चांगली गोलंदाजी केली. एकच धाव त्याच्या माध्यमातून आतापर्यंत कन्सीड करण्यात आले. इकॉनॉमिकल गोलंदाजी नेहमीच त्यानं केली मेहर 11 बापगाव संघासाठी, विशेषतः बापगाव गावासाठी. 7 धावा स्कोर कार्डवरती. स्ट्राईक एंडला प्रसाद नवीन बॅटर. राऊंड द विकेट ना आता गोलंदाज सज्ज होतोय. हो आल्या आल्या प्रसादनं मोठा फटका एक्झिक्यूट केला. बॉल हवेमध्ये. लॉंगॉनचा फिल्डर मिड विकेटला आला. चांगला झेल त्यानं पकडलाय ओमकारनं. आणखी एक खेळाडू बाद. धावा फक्त आणि फक्त 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ऑन द हॅट्रिक असेल. एकमात्र हॅट्रिक विकेटची आपल्याला बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये, जी कैलास रावते या गोलंदाजानं विरेनस्पोर्ट भावालेसाठी खेळत असताना पटकावली होती श्री गणेश जांभूलपाड्याच्या विरोधात. आणि आता सुनील हॅट्रिक शंभरड्यावरती नवीन बॅटर ललेश मैदानामध्ये एंटर होतोय. स्ट्राईक एंडला तो असेल. हॅट्रिक बॉलचा सामना करेल. कोण विसरणार ललेशचा तो डाव जो सोनाली पाड्याच्या स्पर्धेमध्ये साकारला होता आणि ती स्पर्धाही जिंकली होती मला वाटतं स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलनं. सुनील हॅट्रिक बॉल राऊंड द विकेट. ओ स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. दबाव वाढत चाललाय. टॉप ऑफ द ऑर्डरला ज्या वेळेला तुमचे फलंदाज लवकर आउट होतात त्या कंडिशन्स मध्ये येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव हा वाढलेला असतो आणि डेफिनेटली त्या दबावामध्ये आता स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलचे फलंदाज नक्की पाहायला मिळाले. आणि सुनीलनं त्याचा फायदा उचललाय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. निडरपणे तो गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. ललित समोर यावेळेला क्रॉस द लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव. लागोपाठ 2 चेंडू डॉट आणि याचबरोबर 2 षटकांचा केस समाप्त. मॅजिकल ओव्हर बघायला मिळाली सुनीलची. फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आणि 2 महत्वाच्या विकेट याही ओव्हरमध्ये कंप्लीट केल्यात. ग्रेट बॉलिंग. फक्त आणि फक्त 7 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर सेमी फायनल नंबर 1 चॅम्पियन ट्रॉफी 2025चा पहिला सेमी फायनलचा सामना सुरू आहे. परंतु सध्याची स्थिती स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलची दयनीय. परिस्थिती आता थोडीशी वाईट नक्की बघायला मिळाली. इथून आता 12 ते 15 धावांचं एखादं षटक जे शोधावं लागेल या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. आणि या उलट जर आपण विचार केला तर मेहर 11 बापगावच्या 2 गोलंदाजांनी जो कारनामा केलाय तोच कारनामा आता इथे तिसऱ्या गोलंदाजालाही करावा लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करून दबाव अधिक वाढवावा लागेल तो मुठवलकरांवरती. यानंतरचा जो सामना होणार आहे आजच्या पूलमधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो ऐकवीरा सावतच्या विरोधात जय हनुमान चौधरपाडा असा असेल. दोन्ही कॅप्टन आता टॉस साठी यावं.
अंतिम षटक राहुल गोलंदाजी करण्यासाठी आलाय. राहुलचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या ठिकाणी आले आणि सुरुवात जी हवी होती अंतिम षटकाला ती सुरुवात मिळाली. आपण चर्चा करत होतो की 15 धावा जर किमान या ओव्हरमध्ये येतात तर एक कुठेतरी फायटिंग टोटल आपल्याला नक्की बघायला मिळेल आणि तो प्रयत्न आता केलाय. प्रसाद तेजसच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक धावतात बॉलवर. इथे शालिक होता सेफ हँड. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात. 2च धावांवरती समाधान बांधावं लागेल. 13 धावा स्कोर कार्ड वरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम ओव्हर लास्ट ओव्हर. राहुल चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीच्या बरोबर चांगली फलंदाजी त्याने या स्पर्धेमध्ये केली आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती. तेजसनं पुन्हा जबाबदारी घेतली आहे. रिस्पॉन्सिबल खेळ करतोय. ओ फुल टॉस. जबरदस्त फटका. लाराने प्रयत्न जरूर केले परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. तेजस पाटील द रन मशीन ऑफ मुठवल आणि त्याच्या बॅटमधून हा सिक्सर. षटकार आलाय आणि जी चर्चा आपण करत होतो की अंतिम ओव्हर मध्ये 15च्या वर धावा येणं गरजेचे आहेत आणि तेजसनं त्याला सुरुवात केली आहे. जबरदस्त बॅटिंग. राहुल आता दबावामध्ये आहे. अंडर प्रेशर सिच्युएशन बघायला मिळते. पुन्हा एकदा इथे मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? लारा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होणार आणि 2 धावा या ठिकाणी मिळतात. जबाबदारी ही फार मोठी आहे आणि ती जबाबदारी घेणं खरं म्हणजे हे सर्वांचंच काम नाहीये. आपण एखाद्या कुटुंबाचा विचार केला तर वडील ज्याप्रमाणे वडीलधारी व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाला सांभाळत असतात तसाच या क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूला अशी इनिंग खेळावी लागते, अशी खेळी करावी लागते की पूर्णपणे खांद्यांवर ते ओझं पेलावं लागत असतं आणि तेजसनं ते काम केलंय. ऑन द राईज या वेळेला बॉल हवे त्या फिल्डर येतात. बॉल खाली. पुन्हा कॅच ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट चान्स. आता कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. पुन्हा 2 धावा इथे मिळाल्यात. अंतिम ओव्हर मध्ये ज्या रन्स येत आहेत अत्यंत महत्वाच्या रन्स. कुठेतरी फायटिंग टोटल कडे आता वाटचाल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलची. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल. 16 धावा आतापर्यंत नक्कीच या ओव्हर मध्ये आल्यात राहुलच्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. तेजस विचार करत असेल की आणखी एखादा मोठा फटका. राहुल विचार करत असेल की हा बॉल डॉट यावा. 16 धावा ऑलरेडी खर्च झालेत या ओव्हर मध्ये. परंतु मी म्हणेल कुठेतरी मोठ्या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल कडे वाटचाल केली आहे. लास्ट बॉल राउंड द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेला फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक शालिक डाऊन दी बॉल. विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद शेवटच्या बॉलवर आणि याच बरोबर पहिलं सत्र समाप्त. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या एकूण 23. 24 धावांचं लक्ष असेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मेहर 11 बापगाव संघाला. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. हॅलो. थँक्यू सो मच डीजे. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आई एकविरा सावध आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान चौधरपाडा अशी लढत असेल आणि या टॉस करण्यासाठी मी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विकीशेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. मॅच विल बी 3 ओव्हर. 3 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस.
दिगंबरचा कॉल आहे, सावध टीमचा कॅप्टन. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम सौदरपाड्यानं. मी पाहुण्यांना विनंती करतोय मंचावरती विराजमान व्हा. टॉस जिंकल्या पहिल्या मॅचमध्ये सर्वात मोठा स्कोर बनवला, 90 धावा बनवल्या होत्या. खूप एन्जॉय केली बॅटिंग प्रतीक आणि आदित्यची. आता 3 ओव्हरची मॅच आहे. समोर दिगंबरचा संघ आहे, किरण पाटील त्या संघामध्ये गोलंदाज आहे. काय निर्णय घेतोस? बॅटिंग करणार आहे. काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? आता त्यांची चांगलीच आहे, 30-35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. दिगंबर, मनासारखं झालंय, फिल्डिंग आले तुझ्या वाट्याला? मला तर थोडं आश्चर्य वाटतं की त्यांनी बॅटिंग चूज केली, तर मनासारखं झालेलं आहे. क्षेत्ररक्षण करताना तुला काय वाटतं की प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवणं गरजेचं आहे? कारण प्रतीक आणि आदित्य भन्नाट फॉर्मात आहेत. 90 धावा 4 ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या होत्या. त्यांना 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या मॅचमध्ये ज्या वेळेला सावध संघाचे 3 खेळाडू बाद झाले फर्स्ट ओव्हरमध्ये, त्यावेळेला वाटलं होतं की एवढा मोठा तुम्ही स्कोर उभा कराल आणि पीसी सारख्या संघाला परास्त कराल. ॲक्च्युली 2 ओव्हरमध्ये 11 रन्स होते आणि त्यानंतर किरणने जी त्याची क्रिकेटची इनिंग्स खेळायला सुरुवात केली ती अतिशय अप्रतिम होती. दिगंबर, तुलाही शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी टीम हनुमान सौदरपाडानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मी घेतो एक छोटासा ब्रेक, परंतु ऐका आता योगी सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर. या ठिकाणी पाहू शकाल या ठिकाणी फायटिंग स्कोर उभारला आहे टीम स्वर्गीय मकरंद मुठवल संघाने. आणि पाहू शकाल या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे दुसऱ्या इनिंगला 23 धावा धाफलक्यावरती 24चं लक्ष. आता मात्र समोर असेल टीम मेहर 11 बाबगाव संघासमोर. आणि कुमार रणवीनं मात्र सुरुवात केली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला. पहिला चेंडू मात्र पाहिला तर या ठिकाणी निर्धाव आलाय. एक थिंग इष्टांच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी फ्लाय झाला. चांगली सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय. राहुल मेहर आणि ओमकार दलवी हे सलामीवीर बॅटर. इथं फटका हवेत केला आहे, परंतु लॉंग ऑनच्या अगदी खूपच पुढे चेंडू लँडिंग झालाय. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतात तोपर्यंत रेक्स उचलली ओमकार दलवीनं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि चेंडूकडे मात्र लक्ष वेधलं नाही कुमारनं. आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या. सर्वजण आता मात्र पात्र आले, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आता मात्र त्या ठिकाणी जो डायरेक्ट हिट झालाय त्यासाठी आता मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे ऑफिशियल पंचांनी की बॅटर रनआउट आहे की नाही. हे दृश्य आता मात्र आपल्याला पाहावं लागेल. अगदी ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न केला. पाहू शकाल टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. क्षेत्ररक्षण तेजेश पाटीलच्या वतीने चांगल्या प्रमाणात पाहिलं आपण. परंतु ज्यावेळी दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता त्यावेळी मात्र बॅट जी आहे ती ग्राउंडेड झालेली आहे की नाही हे आता मात्र आपल्याला पाहावं लागेल. बॅटर सेव्ह, 3 धावा कंप्लीट. तीन धावेने राहुलनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि ओमकार आता मात्र प्रथमतच या ठिकाणी ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चूक होत नाहीये. मोठी विकेट्स प्राप्त केली. हा सामना आय थिंक शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये. बॅटर बाद. रिप्ले पाहू शकाल पूर्णपणे वजन अगदी बागपूरला ट्रान्सफर केलं. इनफिल्डच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर पाहू शकाल पॉइंटला मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. ओमकार दलवी शून्यावरती भास झाला आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती योगेश पाटील आलाय. चांगली सुरुवात खास करून कुमार रंधवीसाठी आपण पाहतो या पॉवर प्ले मध्ये. हो, हा फटका टिपिकल पॉवर प्ले. इनफिल्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला बीट केला आणि चेंडू चालाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार.
किरण NG तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो तुम तो धोखे योगेश पाटील असं वाटतं की आज घरातूनच सेट होऊन आला की ज्या अनुषंगाने तो मात्र त्यांनी फटका केला. पुन्हा मात्र पावसाळ्यात जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न. कुमार सुद्धा सांगतो या ठिकाणी एक तुमारी एक हमारी असा सामना सध्या सुरू आहे. एक सावकार जरूर त्याच्या विरोधात आला. एक विकेट त्याने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. 124 धावांचा समोर आहे. जो जिंकेल तो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिला संघ ठरेल. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा फायनलमध्ये प्रवेश करणारा मुठवल की बापगाव की मुठवल. ओ बॅटची कडा तडबडला क्षेत्ररक्षक. हो चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तिथे जरा थोडी जरी मिस्टेक झाली असेल तर अतिरिक्त धावा तिथे मिळण्याची दाट शक्यता होती. परंतु शेवटच्या चेंडूवरती मिळाली एक धाव आणि एकर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24चा फाटला करत असताना या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाने धावा जोडल्या. एक गडी बाद 8. म्हणजे ज्या धावांच्या सरासरीने तुम्हाला पुढे चालायचं आहे त्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8 आणि आता मात्र विजयासाठी 12 मध्ये आवश्यकता आहे 16. चांगली मॅच. ज्यावेळी दोन बॅलन्सिंग संघामध्ये ज्यावेळी एका ताकदीचे संघ असतात सामने होतात त्यावेळी मात्र ते सामने कडवट होत असतात आणि त्यापैकी हा सामना आपण पाहतो सेमीफायनल. नेक्स्ट मॅच निवाई क्रीडा स्पोर्ट साबत विपक्ष जयमान चौधरपाडा तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. सुंदर एडिटिंग अँड सुंदर ग्राफिक्स आपण सध्या पाहतो. SK एंटरटेनमेंटच्या वतीनं या वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा एन्जॉयमेंट करू शकता. आपल्या फॅमिली समेत आपल्या घरामध्ये सुद्धा या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही स्पर्धा पाहू शकता. स्वर्गीय निर्मलाता क्रीडांगण PC इथून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय. ओव्हर द विकेट मारा करतोय. हो पुलर लेंथ होता अगदी टॉप पिच लागला. चेंडू त्याला संत गतीनं स्क्वेअर लेगला. विशाल पाटील वेगानं आला. रनआउटची संधी असेल आणि त्या संधीचं सोनं केलंय. काय फेकी होती आणि काय गोलंदाजानं तो चेंडू कलेक्शन केलाय आणि अखेर राहुल आता मात्र निराश पावलानं माघारी चाललाय. दुसरा धक्का लागत असताना टीम मेहर 11 बापगाव संघाला. क्या बात आहे. कहो ना प्यारे ज्या मूवी मधून ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल हिट झाली आणि आता मात्र ओम साहेब आपले लोणार क्रिकेट असोचा विचार केला तर आमची 7 स्टार कमिटी हिट झाली कारण त्याचा परफॉर्मन्स खूप छान आहे. न्यू बॅटर मिस्टर सुनील गांगुंडे आलाय 4थ्या क्रमांकावरती. अजूनही मात्र पाहिलं तर सामना आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने सुरू आहे. चांगला कव्हर ड्राईव्हला आपण ती मात्र पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि अखेर कॉम्बॉक्ससाठी मिस्टर अक्षय पाटील उर्फ JP यांच्याकडून शीतपेय स्पॉन्सरशिप करण्यात आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. डबल फिगरमध्ये आता आकडा पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 10. अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. एखादे विकेट जर इथे गोलंदाजीने अजूनही प्राप्त केली तर मात्र या ठिकाणी हा सामना चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. आणि ती विकेट येणार का? झेल ड्रॉप. जसा झेल ड्रॉप केला अजयचे दोन्ही हात डोक्यावरती पाहायला मिळाले. विचार करतायत आता मात्र एक्झॅक्टली करायचं तरी काय. कारण पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ ज्या अनुषंगाने मात्र विकेटची मात्र आवश्यकता होती आणि अजयने मात्र ती संधी निर्माण करून दिली होती. परंतु स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने म्हणून मात्र ती चूक केली. कारण हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. हा झेल सोडलाय की सेमीफायनल सोडली. मुठवल संघाने येणारा काल मात्र या संघाला सांगून जाणार. फिल्डिंग मध्ये आता बदलाव पाहायला मिळतोय. इथे मात्र पावशकल सुनीलला जीवनदान मिळाला. त्याच्या बॅटमधून निघाली सिंगल धाव. सिंगलच्या वतीने आता मात्र धाव फलक पुढे वाटचाल करतोय. 2 गडी बाद 11. आता मात्र पावशकल या सामन्यामध्ये अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 13ची गरज. अजून एक या ठिकाणी परफेक्टली यॉर्कर वाईड यॉर्कर्स. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजाचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. मॅच असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत अशाच प्रमाणे रफ अँड टफ पाहायला मिळू शकेल. कारण सेमीफायनलचा प्रेशर एक वेगळा असतो आणि आज तो प्रेशर झलकताना पाहायला मिळतोय फलंदाजांवर.
हो पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू चालला अगदी ऑन साईडला विशाल पाटील आता मात्र वेगाने चेंडूवरती झेप पावतोय येणारा बॅटरमध्ये आपण जर पाहिले तर अजूनही मात्र बॅटिंग खोलवर आहे परंतु चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे आणि आता मात्र 7 मध्ये विजयासाठी 12ची आवश्यकता 7-12 सर्वांनाच मात्र माहिती आहे की या 7-12ला किती महत्व असतो सध्याच्या काळामध्ये परंतु हा 7-12 मात्र आता कोणाच्या नावावरती जाणार हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून ओव्हरपिच चेंडू होता परंतु क्रॉस बॅटेड फटका पुन्हा चेंडू चला मिड विकेटला विशाल पाटीलचं कमालीचं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतो संधी पुन्हा निर्माण झाली आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये सुनीला फलंदाज बादून माघारी चाललाय 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला 2 षटकांच्या अखेरीस आपण जर या ठिकाणी हा खेळ पाहिला तर 3 गडी बाद 13 धावा विजयासाठी 6 चेंडू शिल्लक 11 धाव्यांची गरज आणि आता मात्र ज्या खेळाडूची आता मात्र सर्वच आतुरतेने वाट पाहत होते गेम चेंजर खेळाडू ज्याने काल सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे आपला अस्तित्व मात्र तिथे मात्र त्यांनी सिद्ध केलं आणि तो बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतोय मिस्टर लारा यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ सामना होता कुठे आणि सामना आला कुठे चला वेळेला महत्व द्या आता मात्र विनंती असेल दोन्ही टीमला कारण यानंतर अजूनही आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत 6 चेंडू शिल्लक 6 मध्ये आता विजयासाठी 11 धाव्यांची गरज आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतो मिस्टर संजयकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे क्रिकेटच्या खेळाचा आपण विचार केला तर अनेक वर्षापासून तो मुटबॉल गावाची सेवा करतोय परंतु आता मात्र गरम पाण्यामध्ये त्याला मात्र चेंडू सोपवलाय आणि आता मात्र या ठिकाणी 6 चेंडूमध्ये मात्र तो 11 धावांचा संरक्षण इथे मात्र करणार का की इथे मात्र या ठिकाणी योगेश पाटीलची रणनीती काय असेल तो लाराला स्ट्राईक देणार की तो स्वतः इथे मात्र पहिल्या चेंडूपासून मात्र आक्रमणाला सुरुवात करेल काय सस्पेन्स आहे या 6 चेंडूंचं पहिला चेंडू सोडून दिलाय कुठलाही स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये कारण पंचाचा वाईटचा इशारा आलाय कारण डाबा स्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय या धावांपासून मात्र मुठवलकरांना इथे मात्र वाचावावं लागेल ज्या अवांतर धावा तुम्ही खर्च करता त्याच्यावरती गतिरोधकाचं कार्य तुम्हाला करावं लागेल 6 मध्ये आता विजयासाठी 10ची गरज असेल 14 धावा दापलक्यावरती लागल्या गेला फटका आंबेडकर विशाल पाटीलचा अनुमान त्या ठिकाणी आपल्याला चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं ऍक्च्युअली असं वाटलं की मात्र एका टप्प्याच्या साडे चेंडू बाउंड्री लाईन ओलांडेल परंतु जसा चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला चेंडूची गती कमी झाली आणि त्यामुळेच मात्र चांगलं क्षेत्ररक्षण विशालकडून पाहिलं आणि या ठिकाणी 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण केल्या चांगली मॅच आपण पाहतो याच ठिकाणी आपण पंतप्रधान अजित पाटील सध्या आपल्याला नजरेसमोर दिसत नाहीये परंतु नक्कीच कोचिंगच्या भूमिकेमध्ये तो जरूर असेल अगदी सीमेरेषेच्या लगभग त्याला आपण पाहू शकतोय 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज प्रत्येक धाव आता इथून मात्र महत्वाची झालेली आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातनं योगेश पुन्हा स्ट्रायकिंग एंडला डाबा स्टिकवर चेंडूची फेकी हुक केला चेंडू पुन्हा चला अगदी फाईन बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत पुन्हा दुहेरीची धाव घेण्याचा प्रयत्न होतोय रनआउटची संधी होती परंतु फेकी संत आली त्यामुळे मात्र चांगली रणनीती विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय कारण लारा आणि योगेशला सुद्धा माहिती आहे की मैदान खूप मोठं आहे गॅप खूप मोठे आहेत जर इथून आपण जर गॅपमध्ये चेंडू जरी ढकलला तरी सुद्धा आपण सिंगल डबल सिंगल घेऊ शकतोय आणि त्या धाबांचा जो पाठलाग आहे तो आपण इथून सहजपणे करू शकतो आणि त्याच रणनीतीनं आता मात्र हे दोघेही खेळतायत कारण आतापर्यंत संजयने 2 लिगल चेंडू टाकले त्या 2 लिगल चेंडूमध्ये 5 खर्च केल्या आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये त्याला 6 वाचवायचे आहेत सेमीफायनल क्रमांक 1 जबरदस्त मॅच जबरदस्त हा बॅटल सध्या आपण पाहतो एकीकडे मुटवल संघ दुसरीकडे बापगाव दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर अगदी शेजारी गावं आहेत परंतु या ठिकाणी जिंकणार कोण हो बागपुन्हा जाऊन पंच करण्याचा प्रयत्न डीप कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर सज्ज आहेत एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि इथे आता मात्र आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये मुटवल संघाला जर बॅक करायचं असेल तर एकूण एखादी विकेट्स किंवा एखादा डॉट बॉल जर संजयने हाताळला तर मात्र मॅच मध्ये मुटवल संघ पुन्हा बॅक करू शकतो परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये 3 मध्ये आता विजयासाठी 5 धाब्यांची गरज आपण जर
क्रिकेटचा जर पुस्तकाचं जर पान खोललं तर हा सामना एका चेंडूवरती सुद्धा मात्र ते फिनिश होऊ शकतं, परंतु प्रेशरवाली मॅच आहे. प्रेशर इथे मात्र बॅटरवरती आहे. परंतु समोर लारा या चेंडूवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, या चेंडूवरती सामना फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या अंगलिकी आलाय, असफल तो ठरलाय. कारण संजयच्या स्पेलमध्ये आला हा पहिला डॉट. 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 5ची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. जिंकणार कोण? फायनलचं तिकीट बुकिंग करणार कोण? मुटवल की बापगाव? बापगाव की मुटवल? 2 चेंडू 5 धाबा 5 धाबा 2 चेंडू. संजय चाललाय लाराच्या अगेन्स्ट. चेंडू हाताळेल. ओ पुन्हा एक चांगला चेंडू लावून अपील. आणि आता मात्र सामना येऊन ठेपला शेवटच्या चेंडूवरती. गोल्डन चौकाराची गरज. सामना आवडला असेल तर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल की या दोन्ही टीमसाठी ठाल्यांचा गजर असू द्या. सामना कोणी जिंकू द्या मित्रांनो, चॅम्पियन ट्रॉफीचा विजय झालाय, क्रिकेटचा विजय झालाय. आणि अशाच प्रकारच्या सेमीफायनलचे सामने क्रीडा रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. 1 चेंडू 4ची गरज. समीर 18 चेंडूमध्ये फक्त 24 धाबा जोडायच्या होत्या, परंतु मुटवलकरांनी सांगितलं आम्ही 23 जोडलेले आहेत आणि प्रतिस्पर्धा संघाला मात्र आम्ही त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करू. परंतु मला असं वाटतं की बापगाव संघाच्या बॅटरने मात्र सामना थोडासा या ठिकाणी इझी घेतला. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकाल. सध्या आपण पाहू शकाल जय हनुमान चौधरीपाडा संघाचा खेमा तुम्ही पाहू शकाल. रामकृष्ण काकडे, अजित पाटील यांच्या चेहऱ्यावरती अजूनही स्माइल नाहीये, टेन्स मध्ये आहेत. कारण त्यांना माहिती की जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कुठल्याही संघाला आपण विजेता घोषित करू शकणार नाहीये. गोल्डन बाउंड्रीची आवश्यकता की गोलंदाज गोल्डन डिलिव्हरी टाकणार की फलंदाज योगेश पाटील. या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिला गोल्डन चौकार त्याच्या बाटपतून पाहायला मिळू शकेल का? हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. जे खुर्चीवरती होते ते पायांवरती उभे राहिलेत आणि जे पायांवरती उभे होते ते आता आपल्या टासांवरती उभे आहेत. संजय चालला 1 चेंडू 4ची गरज. फटका अभ्यास केलाय गॅप मध्ये. गोल्डन गोल्डन बाउंड्री. मॅच विन बाय मेहर 11 बापगाव. Bravo, DJ. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिला संघ ठरला ज्याने या तिकीटचं फायनलचं तिकीट बुक केलं आणि तो संघ ठरला आहे बारामजी मेहर यांच्या अगदी सावलीमध्ये खेळणारा संघ अर्थात मेहर 11 बापगाव. आणि या सामन्यातील देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. या पूर्ण